नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता काव्याच्या मनात सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो आणि म्हणूनच तो प्रश्न विचारत ती नंदिनीला म्हणते, ताई, बाळ सुखरूप आहे ना? आता काव्याचा हा प्रश्न ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. तिला या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं काहीच कळत नाही. तर काव्यामध्ये काय झालं ताई? बोल ना, बाळ सुखरूप आहे ना? तर आता पार्थसुद्धा जीवाला प्रश्न करत म्हणतो, जीवा, बाळ सुखरूप आहे ना? आता मात्र जीवाही शांत होतो. या प्रश्नाचं उत्तर जीवाला काय द्यावं त्यालाही कळत नसतं. काव्य म्हणते, बोल ना ताई. तर नंदिनी आता काव्याच्या समोर येते आणि म्हणते, काव्य अगं. तर काव्यामध्ये काय झालं ताई? बोल ना, बाळ सुखरूप आहे ना? तर नंदिनी काव्याला म्हणते, काव्या, बाळ सुखरूप आहे, त्याला काहीही झालेलं नाही. तर आता हे ऐकून काव्याचा आनंद काही गगनात मावत नसतो. आता मात्र नंदिनी खोटं बोलली हे जीवाला माहीत असतं. जीवा या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. त्यावेळी जीवाच्या लक्षात येतं की काही झालं तरी आपलं बाळ या जगात येणार आहे. कारण आर्याने जीवा आणि नंदिनीला शब्द दिलेला असतो की मी तुमची सरोगेट मदर व्हायला तयार आहे, मी तुमचं बाळ जन्माला घालायला तयार आहे. आणि म्हणूनच आता जीवाही पार्थच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो की हो दादा, बाळ अगदी सुखरूप आहे, माझं आणि नंदिनीचं बाळ सुखरूप आहे. आता हे ऐकून पार्थही खुश होतो आणि म्हणतो, थँक गॉड. पण खरंच हा जीवा, बाळ अगदी फायटर आहे असं म्हणत आता नंदिनी आणि जीवाचं कौतुक करत असतो. तर त्यानंतर काव्या देवासमोर हात सोडते आणि म्हणते, देवा, खरंच तुझे आभार. कारण नंदिनीताईचं बाळ म्हणजे काव्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. खरं तर तिच्यासाठी ही गोष्टच खूप महत्त्वाची असते आणि म्हणूनच या क्षणी काव्या दुखावली जाऊ नये यासाठी नंदिनी पुन्हा एकदा खोटं बोलते आणि कसंबसं काव्याला सावरण्याचा प्रयत्न करते. कारण नंदिनीच्या बाळाबद्दलचं सत्य काव्या पचवू शकत नाही हे नंदिनीला चांगलंच माहीत असतं आणि काव्याच्या काळजीपोटीच आता नंदिनी आणि जीवाला खोटं बोलावं लागतं. तर काव्यामध्ये खरं आहे, एवढ्या सगळ्या मोठ्या संकटातून स्वतःला सावरलंय बाळाने, अगदी आईबाबांवर गेलंय बाळ. परंतु इथे मात्र नंदिनीचे डोळे पाणावलेले असतात. तर काव्या इथे कौतुक करत नंदिनीला म्हणते, अगदी एवढ्या कठीण प्रसंगात सुद्धा खंबीरपणे तुमची साथ दिली, खंबीरपणे उभं राहिलंय, व्हेरी गुड असं म्हणत काव्या खूप खुश असते. आता या आनंदानेच काव्या नंदिनीच्या पोटाला हात लावणार, परंतु त्याचवेळी नंदिनी तिचा हात पकडते. आता नंदिनीताईने आपल्याला थांबवलं हे ज्यावेळी काव्याच्या लक्षात येतं त्यावेळी काव्याला धक्काच बसतो. काव्या नंदिनीकडे पाहते. तर त्यानंतर काव्या आता नंदिनीचा तोच हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि म्हणू लागते, ताई, घे माझी शपथ. ताई, माझी शपथ घे आणि मला सांग की तुझं बाळ सुखरूप आहे. आता मात्र काव्याच्या या प्रश्नामुळे नंदिनी पेचात पडते. तिला काय उत्तर द्यावं काहीच कळत नाही. नंदिनी काहीच बोलत नाही आणि म्हणूनच काव्या नंदिनीला म्हणते, घे ताई, घे माझी शपथ आणि सांग त्या IIP रोडवर तुझा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये तुझं मिसकॅरेज झालेलं नाही. ताई, घे माझी शपथ आणि मला सांग की तुझं मिसकॅरेज त्या IIP रोडवर झालं नाही. आता नंदिनी काहीच बोलत नाही, ती फक्त शांत असते आणि हे दृश्य पाहून जीवाही घाबरून गेलेला असतो. तर काव्या खूप चिडते आणि म्हणू लागते, बोल ताई, मला उत्तर हवंय. आता नंदिनी तिचा हात बाजूला करते, आपल्या अश्रू पुसते आणि म्हणू लागते, हे काय चाललंय काव्या? हे सगळं काही काय चालू आहे? काव्या, अगं, आपलं नातं हे कुठल्या वळणावर येऊन ठेपलं आहे? म्हणजे आता प्रत्येक गोष्टीसाठी मी तुझ्या डोक्यावर हात ठेवायचा, तुझी शपथ घ्यायची आणि सांगायचं आहे का? तर काव्या नंदिनीला म्हणते, नाही, पण सांग ना, इतके दिवस हे खोटं तू तुझ्या पोटात ठेवलंयस ताई. बोल ना ताई, मला उत्तर हवंय. इतके दिवस तू गप्प राहिलीस, आम्हाला काहीच सांगितलं नाहीस. बोल ना ताई. अगं, आता तर तू तुझ्या पोटाला हातही लावू दिला नाहीयेस मला. का? कशासाठी? सांग ना ताई. आता ताई, तुला जे काही समजायचं ना ते समज, पण मला सत्य ऐकायचं आहे. साई, मला उत्तर हवंय. बोल, मला सांग की नक्की काय घडलं आहे. तुला आता माझी शपथ आहे, तुला सत्य सांगावंच लागेल. आता काव्याने नंदिनीला शपथ घातलेली असते, त्यामुळे आता नंदिनीकडे काहीच पर्याय नसतो. पण नंदिनी मात्र शांतच असते. आता काव्या नंदिनीला बोलते, सांग ताई, बाळ सुखरूप आहे ना? असं म्हणत ती तिच्याकडून प्रश्नाचं उत्तर घेत असते, तिला जाब विचारत असते. नंदिनी मात्र काहीच बोलत नाही, ती शांत उभी असते. तर काव्या म्हणते, सांग ताई, त्या ॲक्सिडेंटमुळे तुझं मिसकॅरेज झालं नाही आहे ना?
बोल ताई बोल. परंतु नंदिनी काहीच बोलत नाही. परंतु नंदिनीला आता गुरुजींचा शब्द, त्यांचं बोलणं आठवतं. गुरुजी नंदिनीला म्हणालेले असतात, म्हणजे त्याने सत्य सांगितलं आणि लपवलंही. आता हे सगळं बोलणं ज्यावेळी नंदिनीला आठवतं त्यावेळी नंदिनी विचार करू लागते. तर काव्या आता नंदिनीचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि बोल ताई. तर आता नंदिनी म्हणते, काव्या मी तुझ्या डोक्यावर हात ठेवून तुझी शपथ घेऊन मी तुला सांगते, IIP रोडवर झालेल्या ॲक्सिडेंटमुळे, तिथे झालेल्या अपघातामुळे माझं मिसकॅरेज झालेलं नाहीये. आता या सगळ्यामध्ये नंदिनीने एक सत्य सांगितलेलंही असतं आणि एक सत्य मात्र तिने लपवलेलंही असतं. तर नंदिनी पुढे काव्याला म्हणते, तुझी शपथ काव्या, त्या रोडवर माझं मिसकॅरेज झालेलं नाही. आता नंदिनीचं हे उत्तर ऐकून काव्याने मोकळा श्वास घेतलेला असतो. नंदिनीच्या या उत्तरामुळे काव्याचा नंदिनीवर विश्वास बसतो. ती खुश होते आणि नंदिनीला मिठी मारते. आता दोघेही एकमेकींना मिठी मारून खूप रडत असतात. आता नंदिनीचे अश्रू अनावर होतात, कारण आपल्या बहिणीपासून तिने सगळ्यात मोठं सत्य लपवलेलं असतं. आपल्या बहिणीच्या, तिच्या बाळाच्या काळजीपोटी तिने एवढं मोठं सत्य लपवलेलं असतं. पण तिच्या डोक्यावर हात ठेवून तिची शपथ घेत तिने एक सत्य सांगितलेलं असतं, म्हणजे IIP रोडवर माझा अपघात झाला पण मी तिथे माझं बाळ गमावलं नाही. तर आता काव्यासुद्धा खूप रडू लागते, कारण आपल्या नंदिनी ताईचं बाळ सुखरूप आहे या आनंद अश्रू तिच्या डोळ्यात असतात. दोघेही एकमेकींवर जीवापाड प्रेम करत असतात, एकमेकींच्या बाळांना जपत असतात. परंतु या सगळ्यामध्ये नंदिनी ताईने तिचं बाळ गमावलंय हे मात्र अजून काव्याला कळालेलंच नसतं. या गोष्टीपासून मात्र ती अंधारातच असते. या सगळ्यात मात्र जीवाने आपल्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं म्हणून पार्थ मात्र खूप चिडलेला असतो. त्याला खूप वाईट वाटतं आणि आता पार्थ जीवाशी बोलतही नाही. तर आता काव्यामध्ये आहो, तर आता जीवा पार्थकडे जातो आणि म्हणू लागतो, दादा. परंतु जीवाला या सगळ्या गोष्टी लपवण्याचा त्यालाही त्रास होत असतो. परंतु जीवाने ही गोष्ट लपवल्यामुळे पार्थलाही त्रास होत असतो. पार्थ काही जीवाशी बोलत नाही. तर जीवा म्हणतो, दादा प्लीज अरे माझ्याशी बोल ना. तर आता पार्थ जीवाला प्रश्न करत म्हणतो, काय मोठा झालायस तू? खरंच खूप मोठा झालायस का? माझ्यापेक्षाही मोठा झालायस का? जीवा, अरे ही गोष्ट तू मला सांगू शकला असतास. तू माझ्यापासून हे सत्य का लपवलंयस जीवा? सांग, खरंच मी तुझा दादा आहे ना? मी तुझा बडे भैया आहे ना? जीवा, अरे काय चाललंय? ही काय घाणेरडी सवय लागली आहे तुला, ही सगळं काही सत्य लपवायची? असं म्हणत आता पार्थ जीवाला जवळ घेतो आणि त्याला आधार देतो. परंतु जीवाचं हे खोटं बोलणं पार्थला सहन झालेलं नसतं. कुठेतरी जीवाने यापुढे खोटं बोलू नये, सत्य परिस्थिती आपल्याला सांगावी यासाठी पार्थने त्याची कान उघडणी करण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतु अजूनही जीवाने मात्र आपल्या दादापासून सगळ्यात मोठं सत्य लपवलेलंच असतं. परंतु या लपवाछपवीत मात्र जीवा आणि नंदिनीची घुसमट होत असते. तर आता पार्थ जीवाला म्हणतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव जीवा, यापुढे जर काही लपवाछपवी करण्याचा प्रयत्न केलास ना तर याद राख. जीवा मात्र काहीच बोलत नाही. तर आता नंदिनी काव्याला म्हणते, हे सगळं तुलाही लागू होतं, नाहीतर काय? अगं मी खोटं बोलले, मी सत्य लपवलं, पण तू काय केलंयस काव्या? तू सुद्धा तेच केलंयस ना? अगं काव्या, या दिवसात प्रेग्नेन्सीत स्वतःची काळजी घ्यायची सोडून त्या IIP रोडचं रिसर्च करण्यासाठी भटकतेस तू, आणि तेही उन्हातून. आणि काव्या, मला हे तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही आहे. आता मात्र काव्या शांतच होते. नंदिनी म्हणते, बोल, काय झालंय, काय लपवतेस? तर काव्या आता नंदिनीला प्रश्न करत म्हणते, ताई, परंतु IIP रोडच्या रिसर्चबद्दल तुला कसं कळलं? तर जीवा काव्याला म्हणतो, का आर्या फक्त तुझीच बहीण आहे का? तर काव्या म्हणते, अच्छा, म्हणजे त्या डॉक्टर मॅडमनी चुगली केली का तुमच्याकडे? आता तर मी त्या आर्याला बघतेच, थांबा. तर नंदिनी काव्याला म्हणते, ते सगळं सोड ग, पण मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. मला सांग, हे सगळे उद्योग तू कधी थांबवणार आहेस, कधी संपवणार आहेस हे सगळं? तर पार्थ पुढे येत नंदिनीला म्हणतो, ओ ते सगळं जाऊ द्यात, परंतु त्या पोलिसाशी आणि कॉर्पोरेटरशी कशा भिडल्यात ते विचारा त्यांना. आता मात्र काव्या रागानेच पार्थकडे पाहते, कारण पार्थला वाटत असतं की नंदिनीला अभिमान वाटेल, परंतु नंदिनी मात्र अजून चिडलेली असते. नंदिनी काव्याला म्हणते, काव्या काय हे? आता मात्र पार्थ कडेकडेने बाजूला निघून जातो. तर इकडे नंदिनी काव्याचे हात हातात घेते आणि म्हणू लागते, काव्या, मी तुझ्या प्रेमापोटी, तुझ्या काळजीपोटी हे सगळं काही सत्य लपवलं, पण तुझं असं काय कारण आहे की ज्यामुळे तू हे सत्य माझ्यापासून लपवलंयस? बोल ना काव्या. तर काव्या नंदिनीला म्हणते, हेच कारण होतं. तू मला झापणार, माझ्यावर चिडणार, रागवणार
आणि मला हे सगळं काही नाही करू देणार, हे सगळं काही तू मला थांबवायला सांगणार. आणि म्हणूनच मी तुला यातलं काहीही सांगितलं नाही. मला तुझी भीती वाटत होती ताई, आणि म्हणूनच मी तुझ्यापासून हे सत्य लपवलं आहे. आता काव्या नंदिनीचा हात हातात घेते आणि म्हणते की हो ताई, पण खरंच सांगते हां, अगं तुला माझा अभिमान वाटावा आणि तू माझं कौतुक करावं यासाठीच तर मी हे काम करत होते. त्या IIP रोडचं काम याच हेतूने तर मी करायला घेतलं, कारण मला माहीत आहे मी जर असं काहीतरी केलं तर खरंच माझा तुला अभिमान वाटेल. तो IIP रोड दुरुस्त करणं हे माझ्यासाठी ध्येय आहे, पण तो रोड मी दुरुस्त करणार, आणि तेही 100%. आता नंदिनी काव्याचा हात हातात घेते आणि तिला आधार देते. तर काव्या म्हणते ताई, मला खात्री आहे की तुला माझा अभिमान वाटेल. तर नंदिनी म्हणते की हो, नक्कीच. आता नंदिनी काव्यासमोर हात सोडते आणि म्हणते आता हो, प्लीज प्लीज या सगळ्याबद्दल कोणीही घरी काही सांगू नका. तर काव्या म्हणते तुम्ही पण. आता नंदिनी आणि काव्या यांनी एकमेकांबद्दल सत्य सांगितलेलं असतं, पण या सत्याविषयी घरी काहीच बोलायचं नाही हेही तितकंच ठरलेलं असतं. आता पार्थ लिस्ट हातात घेतो आणि म्हणतो चला गाडी काढतो, या तुम्ही, असं म्हणत पार्थ आणि काव्या तिथून निघालेले असतात. आता पार्थ आणि काव्या तिथून निघून जातात, पण नंदिनी आणि जीवा तिथेच थांबतात. कारण कुठेतरी नंदिनीचा श्वास गुदमरत असतो. आज आपल्या बहिणीसोबत खोटं बोलत असताना तिला होणारा त्रास तिला सहन होत नसतो. जीवाचाही जीव गुदमरत असतो. हे सत्य लपवत असताना दोघांचीही कोंडी होत असते. परंतु काव्यासाठी, काव्याच्या बाळासाठी दोघांनी एवढं मोठं सत्य लपवण्याचा दोघांनीही निर्णय घेतलेला असतो. परंतु या सगळ्यामुळे दोघांनाही तितकाच त्रास होत असतो. नंदिनी खूप रडत असते, तिचे अश्रू अनावर होतात, कारण आपल्या बहिणीपासून एवढं मोठं सत्य लपवणं याचा तिने कधी विचारही केलेला नसतो. आणि सत्य किंवा कुठलीही गोष्ट लपवणं हे नंदिनीला अजिबातच आवडत नसतं. कोणती गोष्ट लपवणं ह्यासाठी नंदिनी कोणत्याही व्यक्तीला माफही करत नसते. परंतु आज मात्र तिने स्वतःच एवढी मोठी गोष्ट आपल्या बहिणीपासून लपवलेली असते आणि ती गोष्ट तिला अजिबात सहन होत नसते. परंतु त्यावेळी जीवा नंदिनीला सावरतो. स्वतःला सावरत जीवाने नंदिनीलाही सावरलेलं असतं. आता दोघंही एकमेकांसाठी खंबीरपणे उभे असतात आणि एकमेकांसाठी खंबीरपणे लढतही असतात. आपलं बाळ या जगात आणण्यासाठी दोघांचीही तळमळ चालू असते. तर दुसरीकडे आता देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं दिवे लागण्याची वेळ झालेली असते. मानिनीताई दिवाबत्ती करत असतात आणि त्याचवेळी पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या चौघही घरी येतात. ते पाहून मानिनीताई म्हणतात अरे वा, खरंच किती छान आहे ना, तुम्ही चौघही आज एकत्र घरी आला आहात. काय मग चौघही कुठे गेला होता? काही खास प्लॅन वगैरे होता का? आता मात्र काव्या, पार्थ, नंदिनी आणि जीवा यांना काय बोलावं काहीच कळत नाही. चौघही एकमेकांकडे पाहू लागतात. मानिनीताई म्हणतात अरे बोला, नक्की कुठे गेला होता? काही खास कारण? तर आता नंदिनी म्हणते नाही, खास कारण वगैरे असं काही नाही आई, पण ती खरं तरी गंमतच झाली. म्हणजे मी आणि काव्या क्लिनिकला गेलो होतो, असं म्हणत नंदिनी खोटं बोलते आणि हे पाहून काव्याला धक्काच बसतो. तर नंदिनी म्हणते क्लिनिकला म्हणजे हॉस्पिटलला गेलो होतो, कारण आता नंदिनी पुन्हा एकदा खोटं बोललेली असते. तर काव्याला आता आर्याचं बोलणं आठवतं. काव्याने आर्याला विचारलेलं असतं तू आता मला सांग तू कुठे आहेस? तर आर्या म्हणालेली असते की मी क्लिनिकला आहे. आणि आता सुद्धा नंदिनी अगदी सेम बोललेली असते की ती क्लिनिकला गेली होती. तर आता काव्याने आर्याला विचारलेलं असतं की तुझं आता हे क्लिनिक कुठून आलं मध्येच? तर आर्या म्हणते अगं मी क्लीनअपला बसली आहे. आता ह्या सगळ्याचा गुंता काव्याच्या लक्षात येतो. तर नंदिनी मानिनीताईंना म्हणते आई अगं मी आणि काव्या तिथेच होतो आणि त्याचवेळी पार्थ आणि जीवा आम्हाला घेऊन जाण्यासाठी एकत्रच आले. मग म्हटलं आज कितीतरी दिवसानंतर आपण चौघही एकत्र आहोत, तर मग जाऊयात कॉफी प्यायला, तेवढ्याच एकत्र गप्पाही होतील. मानिनीताई म्हणतात हो, ते अगदी बरं केलं, पण बरं झालं तुम्ही दिवे लागण्याच्या वेळी घरी आलात. चला आपण सर्वांनी एकत्रच शुभंकरोती म्हणूयात. तर नंदिनी म्हणते हो चला ना. आता नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या आणि मानिनीताई एकत्रच मिळून आता देवाला प्रार्थना करत असतात, शुभंकरोती म्हणत असतात. आणि त्यावेळी काव्या मात्र अस्वस्थ असते, कारण ती नंदिनीच्या बोलण्याचा विचार करत असते. नंदिनीचं खोटं तिनं पकडलेलं असतं आणि म्हणूनच ती नंदिनीकडे पाहते. नंदिनीसुद्धा काव्याकडे पाहते, परंतु पुन्हा एकदा ती स्वतःची नजर लपवण्याचा प्रयत्न करते. ती काव्याच्या नजरेला नजर देत नसते. तर त्यानंतर जीवा आणि नंदिनी त्यांच्या रूममध्ये निघून जातात. आता फ्रेश झाल्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो आज सगळं काही संपलं असतं ना, म्हणजे हॉस्पिटलमध्ये काव्याने आपल्याला रंग्याहात पकडलं,
पण बरं झालं आपण तिला तिथे काहीतरी एक कारण दिलं आणि तिचा संशय मिटला. घरी आलो, शुभंकरोती म्हटलं आणि त्यानंतर खरंच खूप बरं वाटलं. तर नंदिनी जीवाला म्हणते काही सॉर्ट आऊट झालेलं नाही आहे जीवा. काव्याचा संशय संपलेला नाही आहे, तर तो अजून वाढला आहे. नंदिनीने काव्याला अगदी बरोबर ओळखलेलं असतं. तर काव्या पार्थला म्हणते की हो, माझा संशय अजून वाढला आहे. नंदिनी ताईवरचा असणारा संशय माझा कमी झाला नाही आहे, तर अजून वाढला. कारण आपण घरी आल्यानंतर आईने आपल्याला एक प्रश्न विचारला आणि त्यावेळी नंदिनी ताईने खोटं उत्तर दिलं आणि तेही अगदी सराईतपणे. आणि सराईतपणे खोटं बोलणं हे नंदिनी ताईकडे अजिबातच नाही आहे. ती कधीच असं खोटं वागत नाही. मला नक्की खात्री आहे की नक्कीच काहीतरी कारण आहे आणि त्यामुळेच नंदिनी ताई खोटं बोलतेय. पार्थ, मला खरंच खात्री आहे, कारण ती असं वागते म्हणजे खरंच ती आपल्यापासून काहीतरी लपवते. तर आता पार्थ म्हणतो नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल काव्या, नंदिनी काही लपवतील असं मला तरी वाटत नाही. तर काव्या म्हणते नाही पार्थ, विचार करा, जर तसं नसेल, ती जर आपल्यापासून काही लपवत नसेल, तर मग तिने तिच्या पोटाला मला हात का नाही लावू दिला? तिने माझा हात का थांबवला? तर दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते, ज्या क्षणी मी काव्याचा हात धरला, मी तिला माझ्या पोटावर हात ठेवू दिला नाही, त्या क्षणी तिचा संशय अजून वाढला असेल. कारण आत्ता आईसमोर मी इतकं पटकन खोटं बोलून गेले की ते सुद्धा तिने अगदी बरोबर पकडलं असेल. जीवा, मला खात्री आहे की आता तिच्या डोक्यात हेच विचार चालू असणार की नंदिनी ताई आपल्यापासून काहीतरी लपवतेय. आणि जीवा, ती जर या सगळ्याच्या खोलात शिरली ना, तर मग सगळं संपेल. त्यामुळे जीवा, आपल्याला काही करून काव्याच्या मनातील हा संशय मात्र मिटवावा लागणार आहे. आता जीवा ही नंदिनीच्या बोलण्याचा विचार करतो आणि त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणतो, फक्त काव्या? तर नंदिनी म्हणते म्हणजे? तर जीवा नंदिनीला म्हणतो की फक्त काव्याला नाही, तर पार्थ दादाला सुद्धा संशय आला असणार. कारण काव्याला ज्यावेळी संशय येतो त्यावेळी काव्या प्रश्न विचारते, पण पार्थ दादाला ज्यावेळी संशय येतो त्यावेळी पार्थ दादा तेव्हा तो उत्तर शोधतो. आता मात्र नंदिनी जीवाच्या बोलण्याचा विचार करू लागते, कारण जीवांच्या या बोलण्यामुळे आता नंदिनीला धक्काच बसतो. आता जीवा आणि नंदिनीला काय करावं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे काव्या पार्थला म्हणते, तुम्हाला या सगळ्याचा संशय येत नाहीये का? तर पार्थ म्हणतो, संशय नाही, पण मला सुद्धा नंदिनीचं वागणं खटकतंय. तर पार्थ पुढे काव्याला म्हणतो, एनिवे, पण नंदिनीने ज्या ठिकाणी तुमची शपथ घेतली त्यावरून असं वाटतंय की नंदिनी खोटं बोलत नसतील, कारण नंदिनीने तुमची शपथ घेतली आणि नंदिनी तुमची शपथ खोटी घेणार नाही असं मला तरी वाटतंय. आता काव्या या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तर पार्थ काव्याला म्हणतो, कसला विचार करताय काव्या? नंदिनी म्हणाल्या आहेत ना की त्यांचं मिसकॅरेज झालेलं नाहीये. पण काव्या, तुम्हाला असं तर वाटत नाहीये ना की नंदिनी खोटं पोट घेऊन वावरतायत, त्यांची खोटी प्रेग्नेन्सी घेऊन त्या वावरतायत? आता मात्र काव्या पार्थकडे पाहते. तर दुसरीकडे नंदिनी जीवाला म्हणते, जीवा, पार्थना आज संशय आला नाहीये, पण उद्या तर नक्कीच येईल. त्याचा अर्थ साफ आहे जीवा, देव आपल्याला इशारा करतोय की आपलं खोटं हे आणखीन वाढत जाणार आहे. त्यामुळे हे कुठेतरी थांबायला पाहिजे, कारण उद्या आर्याच्या पोटातील मूल जेव्हा वाढायला लागेल त्यावेळी तर आपण नेक्स्ट टप्पा गाठलेला असेल आणि मग मात्र आपल्याला काव्याची डिलिव्हरी होईपर्यंत थांबावं लागेल. पण जीवा, जे काही चालू आहे ना ते खरंच चांगलं नाहीये. माझ्या मनाला हे अजिबात पटत नाहीये. तर आता जीवा विचार करतो आणि नंदिनीला म्हणतो, मग काय करूयात? आपण सगळं सत्य काव्याला सांगूयात? नंदिनी म्हणते, नाही, आपण तसं काही करणार नाही आहोत. तर जीवा म्हणतो, मग आता काय करायचंय? तर आता नंदिनी विचार करते आणि जीवाला म्हणते, आता मी जसं सांगते तेच करावं लागेल. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, नंदिनी काव्याला म्हणते, बघ ना, ही बाळं आपल्याला किती नाचवतात, किती त्रास देतात, आता तूच मावशी म्हणून ओरड बरं त्याला. असं म्हणत नंदिनी काव्याचा हात घेते आणि आपल्या पोटावर ठेवते आणि मनाशीच म्हणते, आता काव्याने तिचा हात माझ्या पोटावर ठेवला आहे. मगाशी मी तिला थांबवलं होतं, पण आता पोटावर हात ठेवल्यानंतर तिचा संशय दूर झाला असेल आणि कदाचित ती शांतपणे या विचारातून बाहेर पडली असेल. पण नाही, काव्य शांत झोपलेली नसते. आता काव्याच्या मनातील वादळ अजून वाढलेलं असतं आणि काव्य विचार करत म्हणते, ताई, तू नक्की काय लपवतेस माझ्यापासून? तर दुसरीकडे नंदिनीच्या डोळ्यात अश्रू असतात. ती आपल्या बहिणीपासून सत्य लपवते हे तिला सहन होत नसतं आणि म्हणूनच नंदिनी म्हणते, काव्या, मी तरी काय करू आणि अजून किती दिवस हे सत्य मला तुझ्यापासून लपवावं लागणार आहे?
आता नंदिनी तिच्या बाळाचं सत्य काव्याला सांगू शकेल का आणि काव्य स्वतःला सावरू शकेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.